ओम शांती. आज 5/3/2026 चे साकार मुरलीचे महावाक्य आहे. सद्गुरुवारची वाणी आहे. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, बाबांना ज्ञानी तू आत्मे प्रिय आहेत आणि म्हणून बाप समान मास्टर ज्ञानसागर बनायचंय. प्रश्न: कल्याणकारी युगात बाबा मुलांना कोणती स्मृती करून देतात? उत्तर: कल्याणकारी युगामध्ये बाबा मुलांना आठवण करून देतात की तुम्हाला आपले घर सोडून 5000 वर्ष झाले आहेत आणि आता 84 जन्माचा फेरा 5000 वर्षात 84 जन्म घेतले आहेत. आता हा अंतिम जन्म आहे, वानप्रस्थ अवस्था आहे, म्हणून घरी जाण्याची तयारी करा. नंतर सुखधाम म्हणजेच सतयुगामध्ये जायचं आहे. बाबा म्हणतात, भले तुम्ही राहा आपल्या गृहस्थ व्यवहारामध्ये, परंतु या अंतिम जन्मात पवित्र बनून बाबांची आठवण करा. पवित्र बनण्यासाठी पण बाबांची आठवण करा आणि पवित्र दुनियेमध्ये जाण्याची तयारी करा. गीत आहे, मैफिलीत पेटली ज्योत परमात्म्याची. आपण सर्व आत्मे परमात्म्याचे परवाने आहोत, पतंगे आहोत आणि परमात्मा क्षमा आहे. या कलियुगाच्या मैफिलीमध्ये परमात्मा आलेले आहेत. ओम शांती. आज बाबा महत्वाच्या मुद्द्यांवरती मार्गदर्शन करताना बोलतात, मुलांना हे समजले आहे की ईश्वर एकच आहे. पिता, सर्व आत्म्यांचा पिता एकच आहे. बाकी दुनियेमध्ये अनेक आत्मे आहेत ज्यांना आणखीन ही गोष्ट स्पष्ट झालेली नाही की आत्म्याचे पिता एकच आहे. म्हणून बाबा सांगतात की आठवणी रूपी योग अग्नीमध्ये राहा, कारण आठवणीच्या योग अग्नीनीच आत्म्याचे पाप नष्ट होणार आहेत. आत्मा ही अजर अमर अविनाशी जरी असली, पण आत्म्यावरती जो पापांचा लेपछेप आहे तो योगाच्या अग्नीने, ईश्वराच्या आठवणीने, आत्म अभिमानी स्थितीमध्ये राहण्याने संपणार आहे. बाबा म्हणतात, साधू, संत, संन्यासी सर्वच जण ईश्वराला सर्वव्यापी म्हणतात आणि म्हणूनच प्रत्येक ठिकाणी ईश्वराला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. काही जण साधू संतांपैकी काही जण ब्रह्मांड म्हणजेच ईश्वर समजतात. बाबा म्हणतात, ब्रह्मांड हे आत्म्याचं राहण्याचं ठिकाण आहे, ज्या ठिकाणावरून आपण इथे कर्म करण्यासाठी आलेलो आहोत. हे नाटक आहे आणि इथे शरीररूपी ड्रेस धारण करून आज प्रत्येक जण आपापली भूमिका बजवत आहे, वटवत आहे. म्हणून बाबांनी सांगितलं, ब्रह्मांड हे आत्म्याचं घर आहे. ब्रह्मांडाला आठवण करण्यामुळे पाप नष्ट होतील हे म्हणणं चूक आहे. स्पष्ट बाबांनी आज मुरलीमध्ये त्याचं वर्णन केलं की प्रथमतः शरीर तयार होतं आणि मग त्यामध्ये आत्मा प्रवेश करते आणि आपली भूमिका चांगल्या पद्धतीने वटवते. बाबा म्हणतात, एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जर जायचं असेल तर पहिले नाव बदललं जातं. तसंच इथे आपण शूद्रापासून ब्राह्मण बनत आहोत, तर नाव न बदलता बाबा म्हटले आपल्या स्वभाव संस्कारांना बदला. नाव बदलण्याची गोष्ट नाहीये. शूद्रापासून ब्राह्मण बनलोय, शिवबाबांची मुलं बनलोय. बाबा म्हणतात, ब्रह्माद्वारे तुम्हाला मी माझं ओटीमध्ये घेतलेलं आहे, त्यामुळे ओटीतले मुले आहात, मुख्य वंशावली आहात, गोदमध्ये अर्थात ओटीत घेतलेले आहात. तर या स्मृतीमध्ये राहा की आम्ही शिवबाबांचे ॲडॉप्टेड, गोदमध्ये ओटीमध्ये घेतलेले मुलं आहोत ब्रह्माद्वारा. बाबा म्हणतात, भक्तीमध्ये ज्या ज्या भावनेने जो आठवण करतो, ज्यांना ज्यांना आठवण करतो. बाबांनी उदाहरण दिलं, जसं गणपतीचा भक्त आहे तर गणपतीचा साक्षात्काराची अपेक्षा धरतात. हनुमानजीचा भक्त आहे
तर हनुमानजीचीच आराधना करतात आणि त्यांचा साक्षात्कार व्हावा अशी अपेक्षा असते. म्हणजे बाबा म्हणतात की ज्याची जशी भावना तसा मी त्यांना साक्षात्कार घडवतो. परंतु बाबा सांगतात भक्तीमध्ये भावनेचं भाडं दिलं. संगम युगावर ज्ञान प्राप्तीची आज आवश्यकता आहे. भक्तीचं फळ घेण्याची आवश्यकता आहे. म्हणून पुढे बाबांनी खूप विस्तृत विश्लेषण त्याचं केलेलं आहे की भक्तांच्या माळेचं पूजन नाहीये, वैजयंती माळेचं पूजन आहे. रुद्रमाळा फेरली जाते है ना. आपण सर्व रुद्रमाळेचं हातामध्ये घेऊन फिरतो सुद्धा, त्याला फिरवतो सुद्धा. पण बाबा म्हणतात तुम्ही भक्त नाहीयेत, तुम्ही ज्ञानी आहात. बरेच जण नवरत्नाची अंगठी हातामध्ये घालतात. तर अष्टरत्न मुख्य आहेत आणि 9वा जो आहे तो शिवबाबा आहेत. नवरत्न शेवटचा जो 9वा रत्न दाखवतात तो शिवबाबा आहेत. कारण या अष्टरत्नांना शक्ती देणारा, मार्गदर्शन करणारा, बनवणारा परमात्मा आहे. म्हणून बाबा म्हणले तुम्ही आता भक्त नाहीये, तुम्ही ज्ञानी आहात. आता भक्तीमध्ये तर युगे युगे म्हणत आले की प्रत्येक युगामध्ये परमात्म्याला अवतार घ्यावा लागतो आणि प्रत्येक युगामध्ये पुन्हा धर्माची स्थापना करण्यासाठी मी येतो. पण बाबा म्हणतात युगे युगे नाहीये, संगम युगे येतो. 5000 वर्षामध्ये, प्रत्येक युगात 5000 वर्षाच्या चक्रामध्ये संगम युगावर मी एकदा निश्चित येतो. तर याचं पण विश्लेषण आज बाबांनी महावाक्यांमध्ये केलेलं आहे. बाबा म्हणतात हे जे आहे यज्ञ, हे शिवज्ञान यज्ञ आहे. भक्तीमध्ये त्याला रुद्र ज्ञान यज्ञ म्हटलं किंवा रुद्र यज्ञ असं म्हटलं, रुद्र यज्ञ. पण शिवबाबा म्हणतात हे आहे शिव ज्ञान यज्ञ, शिव परमात्म्याने रचलेलं ज्ञानाचं यज्ञ आहे. पुढे बाबा सांगतात सूक्ष्म वतनमध्ये हाडामासाचं शरीर नाहीये, सूक्ष्म वतनमध्ये स्थूल काया नाही. म्हणून बाबा म्हणले तुम्ही मला निराकार रूपात आठवण करा. मी परमधाम मध्ये राहतो. गळ्यामध्ये लॉकेट घातलं म्हणजे आठवण आली असंही नाही. बाबा म्हणले लॉकेट घालायचीही गरज नाही, पण मन आणि बुद्धीने तुम्ही मला निराकार रूपामध्ये आठवण करा. बाबा सांगतात विनाशात मनुष्य खूप मरतील. जेव्हा विनाश होईल ना, अनेक शरीर सोडतील, मनुष्य मरतील. कशासारखे? तर बाबांनी उदाहरण दिलं मच्छरांप्रमाणे. मच्छरांप्रमाणे सर्वजण मरतील. एकदम म्हणजे एकदम एकत्र, होलसेल एकत्र मौत असेल, मरण असेल. मग बाबा म्हणतात की हे जे संगम युग आहे हे कल्पवृक्षाचं फाउंडेशन आहे, मूळ आहे आणि झाड वर आहे. म्हणून इथे जे झाड आहेत त्याची नवीन मोठ्या झाडासोबत भेट केली जाते. म्हणून संगम युगावरती कल्पवृक्षाच्या तळाशी बसून आपण तपस्या करत आहोत आणि आपल्याला सतयुग आणि त्रेतायुगाची प्रारब्ध संगम युगाच्या पुरुषार्थानुसारच मिळणार आहे. याचंही विश्लेषण आज बाबांनी महावाक्यांमध्ये केलं आहे. अच्छा, गोड गोड मुलांप्रती मातपिता बापदादांची विशेष आठवण. गुड मॉर्निंग, सुप्रभात आणि नमस्ते. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते, आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते नमस्ते. आज धारणेसाठी प्रथम पॉइंट आहे योग अग्नीनी आपल्या पापकर्मांना अर्थात कचरा जाळून टाकायचा आहे आणि आत्म्यास पावन बनवायचे आहे. आता वानप्रस्थ अवस्था आहे म्हणून वापस घरी जाण्यासाठी संपूर्ण सतोप्रधान बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. दुसरी पॉइंट आहे या कल्याणकारी युगात बाप समान दुःख हरता सुख करता बनण्याचा अभ्यास करायचा आहे. स्वतःला अशा अवस्थेपर्यंत पोहोचवायचं आहे. आजचं वरदान सदा एकत्र स्वरूपाच्या स्मृतीद्वारे कठीण कार्यास सहज बनवणारे दुप्पट प्रकाशमान आत्मा भव. जे स्वतः शिवबाबांच्या आठवणीमध्ये राहतात ते नेहमी बाबांच्या सोबतचा अनुभव करतात
आणि त्यांना समोर ठेवतात. त्यामुळे बाबांना समोर अनुभव केल्यामुळे, सतत आठवणीमध्ये राहिल्यामुळे, समस्या जरी आली तरी एकत्र स्वरूपाचा अभ्यास असल्यामुळे त्या परिस्थितीत भीती वाटणार नाही, घाबरणार नाही आणि असंभव गोष्ट ही संभव होईल. अवघड गोष्ट सहज होईल. कारण ओझं बाबाकडे दिलेलं आहे. त्यामुळे हलके राहतील मन आणि बुद्धीने. बाबा म्हणतात, फरिश्तासारखे रात्र आणि दिवस आनंदाचे नृत्य करा. आणि ते नृत्य कोण करू शकेल? जे हलके राहतील. डबल लाईट, हलके, प्रकाशमान. आजचा सुविचार आहे, कोणत्याही कारणाचे निवारण करून संतुष्ट राहणे व संतुष्ट करणे, असे आत्मेच संतुष्ट मनी राहतील. आजचा अव्यक्त इशारा आहे, निश्चयाचे फाउंडेशन मजबूत करून सदा निर्भय व निश्चिंत राहण्यासाठी आजचा अव्यक्त इशारा आहे. प्रत्येक पाऊल ईश्वराच्या श्रीमतानुसार चालायचे आहे. जेव्हा प्रत्येक पाऊल ईश्वराच्या श्रीमतानुसार असेल तेव्हा अवस्था निश्चिंत असेल. निश्चित विजय असल्यामुळे आणि निश्चिंतता असल्यामुळे योग्य निर्णय घेतले जातील आणि योग्य निर्णय जिथे असेल तिथं विजय निश्चित असेल. म्हणून त्रिकालदर्शी स्थितीमध्ये स्थित राहून कर्म करणे, अर्थात सदा निश्चिंत राहणे, म्हणून विजय त्यांना 100% प्राप्तच होणार आहे याचा निश्चय असल्यामुळे अवस्था निश्चिंत राहील. तर या सर्व गोष्टींचं विस्तृत विश्लेषण आज महावाक्यांमध्ये बाबांनी केलेलं आहे. सर्वप्रथम बाबांनी आपल्याला बाप समान बनण्याचा अभ्यास सांगितला. त्यानंतर या संगम युगावर 5000 वर्षाचं चक्र कसं फिरतं आणि यामध्ये आपल्याला गृहस्थ व्यवहारात राहत असतानाही अंतिम जन्मात पवित्र बनून वापस जाण्याचा योग्य रस्ता आज बाबांनी सांगितला. त्यानंतर भक्ती आणि ज्ञान यामधला फरक बाबांनी सांगितला. साधू संत काय विचार करतात आणि बाबांना आपल्या बच्चांना, मुलांना काय सांगायचं आहे याचंही विश्लेषण बाबांनी केलं. त्यानंतर बाबांनी स्पष्ट सांगितलं की तुम्ही भक्त नाही आहेत, तुम्ही ज्ञानी आहात. त्यामुळे या अभ्यासावरती आपल्याला लक्ष ठेवायचंय. बाबांना एकत्र स्वरूपात राहून, कंबाईंड राहून आपल्याला कठीण कार्यास सहज करायचं आहे. या सर्व गोष्टींचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी सांगितलं आणि आज दिवसभर याचा अभ्यास प्रत्यक्ष रूपामध्ये आपल्या सर्वांना करायचा आहे. ओम शांती.